नमस्कार, मी स्वाती. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाणारी भोगीची भाजी कशी करायची आणि ती पण पारंपरिक पद्धतीने अस्सल गावरान चवीची भोगीची भाजी रेसिपी दाखवणार आहे. तर खूप अप्रतिम चवीची ही भाजी होते. तर भाजीसाठी लागणाऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत. सर्व भाज्या याच वाटीने मोजून घेतलेल्या आहेत. तर इथे अर्धी वाटी पावटा घेतलेला आहे, अर्धी वाटी ओला हरभरा घेतलेला आहे, अर्धी वाटी वाटाणा घेतलेला आहे, अर्धी वाटी गाजराचे काप, अर्धी वाटी वालीच्या शेंगा, 2 बोरं, 2 वांगी आणि 1 बटाटा. वांगा आणि बटाटा मी नंतर चिरणार आहे. आता वाटण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. इथे 1 चमचा कारळं घेतलेला आहे. तुमच्याकडे कारळं असेल तर टाका, नाही टाकलं तर काहीच हरकत नाही. अर्धा चमचा धने घेतलेले आहेत, 1 इंच आलं, आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, 10-15 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर चिरून घेतली, 4 चमचे पांढरे तीळ आणि मोठे 2 कांदे उभे चिरून घेतलेत, अर्धी वाटी खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे, म्हणजे खोबरं किसून घेतलेलं आहे अर्धी वाटी. आता हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता फोडणीसाठी आपण इथे 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे, लाल टोमॅटो, आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आणि इथे मसाले वापरणार आहे. तर हे मसाले आहे कांदा लसूण मसाला, घरचा मसाला, लाल तिखट, हळद आणि बेडगी मिरची पावडर रंगासाठी वापरणार आहे, भाजीला चांगला लाल रंग यावा म्हणून. गॅसवर लोखंडी तवा ठेवलेला आहे. तव्यावरच मी सर्व भाजून घेणार आहे. तव्याऐवजी कढईमध्ये भाजलं तरी चालतं. तर इथे 4 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत, चांगले भाजून घ्यायचे आहेत. तीळ भरपूर वापरले आहेत कारण आपल्या भाजीला यामुळेच दाटसरपणा येतो, त्यामुळे 4 चमचे मी तीळ घेतलेले आहेत. तीळ चांगले तडतड उडत तोपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे खरपूस. फक्त खूप जाळायचं नाही, एखादा 2 मिनिटभरच भाजायचे. आता तवा तापलेला आहे त्यामुळे पटकन भाजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला कारळं भाजायचं आहे. कारळं सुद्धा लवकर भाजतं. आता तवा चांगला तापला असल्यामुळे जास्त वेळ भाजायचं नाही, नाहीतर मग करपतं कारळं. तर इथे मी 1 चमचा कारळं घेतलेलं आहे, ते पण चांगलं भाजून घेत आहे. ते सुद्धा असं चटचट वाजायला लागल्यानंतर लगेच काढून घ्यायचं. साधारणतः 1 मिनिटभर भाजून घ्यायचं. आता कारळं सुद्धा भाजलेलं आहे, काढून घेत आहे मी ताटामध्ये. आता धने भाजून घ्यायचे आहेत. अर्धा चमचा धने घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर धने नसतील तर तुम्ही धना पावडर सुद्धा वापरू शकता. तर धने भाजून झालेले आहेत, ताटामध्ये काढलेले आहेत. आता तव्यामध्ये 2 मोठे उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत. आता यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. थोडंसं तेल टाकून कांदे चांगले लालसर भाजून घ्यायचे आहेत. मीडियम टू हाय फ्लेमवर आपण कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. आता हलकासा लालसर कांदा झाल्यानंतर त्यामध्ये लसूण आणि आलं टाकायचं आहे. आल्याचे काप करून घेतलेले आहे. 1 इंच आलं कापून घेतलेलं आहे तुकडे करून बारीक, आणि लसणाच्या पाकळ्या आहेत 10-15. आता हे सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता कांदा चांगला लालसर झालेला आहे. आता काढून घेऊया. आता खोबरं भाजणार आहे. आता खोबरं कोरडंच भाजणार आहे मी, तेल नाही टाकलेलं. खोबऱ्याला स्वतःचं असं तेल सुटतं, त्यामुळे कोरडंच भाजणार आहे. तवा चांगला तापलाय त्यामुळे चांगलाच धूर निघलेला आहे. आता खोबरं पण काढून घेतलेलं आहे. खूप जाळायचं नाही, खोबरं काळं नाही करायचं. तर अशा पद्धतीने खरपूस भाजून घेतलेलं आहे खोबरं. आता हे सर्व साहित्य आपल्याला वाटून घ्यायचंय थंड झाल्यानंतर. हे पूर्णपणे थंड झालेलं आहे. आपण पारंपरिक पद्धतीने बनवतोय म्हणून मी पाटावर वंटावर वाटून दाखवणार आहे, ही भाजी बनवणार आहे. तर इथे मी पाटा धुवून घेतलेला आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला कारळं आणि धने वाटायचे आहेत, कोरडेच वाटायचे म्हणजे चांगले बारीक होतात. तुमच्याकडे जर पाटावर वंटा नसेल तर तुम्ही मिक्सरवर पण वाटू शकता, पण सुरुवातीला धने आणि कारळं वाटून घ्यायचं कोरडंच मिक्सरमध्ये, आणि मग खोबरं आणि कांदा ते वाटून घ्यायचे. आता कारळं वाटून झालेलं आहे, कारळं आणि धनं बारीक वाटल्यानंतर त्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे. आता पाटा लहान आहे म्हणून सर्व एकाच वेळेस वाटता येत नाही, मी थोडं थोडं करून वाटत आहे. तर सुरुवातीला कोरडंच वाटून घेत आहे. लगेचच पाणी टाकलं तर ते व्यवस्थित बारीक होणार नाही. आता सुरुवातीला कोरडंच वाटून घेतल्यामुळे चांगलं बारीक झालेलं आहे. आता तीळ वाटत आहे.
4 चमचे तीळ घेतले होते, त्यातलं थोडंसं तीळ बाजूला काढलेलं आहे मी, बाकीचं सर्व वाटायला घेतलेलं आहे। आता तीळ पण चांगले आपण भाजलेले आहे, त्यामुळे पटकन वाटले गेलेले आहेत आणि भाजल्यामुळे छान चव येते भाजीला तीळ भाजल्यामुळे। आता हे वाटून झालेलं आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकत आहे। आता पाणी टाकून चांगलं वाटून घेत आहे। आता हे छान वाटून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे ताटामध्ये काढून घेत आहे। 2 बॅच मध्ये मी वाटणार आहे। आता आलं, लसूण, कांदा आणि कोथिंबीर थोडंसं मीठ टाकून वाटून घेत आहे। हे सुद्धा सुरुवातीला असंच वाटणार आहे। कांदा ओलसर असतो त्यामुळे पाणी टाकायची गरज पडली नाही, गरज पडल्यास तुम्ही पाणी टाकू शकता। तर आता कांदा आणि कोथिंबीर, आलं, लसूण वाटून घेतलेलं आहे। आता हे सुद्धा काढून घेत आहे। तर आता हे पाटा वरवंटा धुवून घेत आहे आणि हे सुद्धा पाणी आपण भाजीमध्ये वापरणार आहोत। आपण यामध्ये कारळ वाटलेलं आहे, त्यामुळे हे पाणी काळपट दिसत आहे। तर आता हे सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे, नंतर भाजीमध्ये वापरायचं आहे। आज मी मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला भोगीची भाजी दाखवणार आहे, त्यासाठी इथे मी मातीचं भांडं घेतलेलं आहे। मातीचं भांडं गॅसवर ठेवायच्या आधी त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, मोठे 4 चमचे तेल टाकलेलं आहे। भोगीच्या भाजीसाठी थोडं जास्तच तेल वापरावं लागतं, कारण भरपूर प्रमाणात आपण भाज्या वापरतो, त्यासाठी तेलाचं प्रमाण थोडं रोजच्या भाजीपेक्षा जास्त टाकावं लागतं। आता तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरं आणि कढीपत्ता टाकलेला आहे। आता एक चिरलेलं टोमॅटो टाकलेलं आहे। टोमॅटो चांगलं मऊ होतोपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तर माझ्याकडे मातीचं भांडं आहे, म्हणून मी मातीच्या भांड्यात बनवून दाखवणार आहे। आता टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे। आता आपण यामध्ये मसाले टाकायचे आहेत। तर इथे मी 1 चमचा घरचा मसाला घेतलेला आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे। सर्व मसाले मी याच चमच्याने मोजून घेतलेले आहेत। मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार। तुमच्याकडे घरगुती घरचा मसाला नसेल घरी केलेला, तर तुम्ही घरच्या मसाल्याऐवजी मटण मसाला वापरू शकता। खूप छान चव येते भाजीला मटण मसाला टाकल्यानंतर। आणि जर मटण मसालाही नसेल वापरायचा तर तुम्ही गोडा मसाला सुद्धा वापरू शकता घरगुती मसाल्याऐवजी। तर आता चांगला मसाला परतून झाल्यानंतर आता यामध्ये वाटण टाकलेलं आहे आणि थोडंसं तीळ जे बाजूला ठेवलं होतं शिल्लक ते पण टाकलेलं आहे फोडणीमध्ये। आधी मसाला टाकून नंतर वाटण टाकल्यानंतर परतून घेतल्यानंतर भाजीला छान तर्री येते आणि खूप छान भाजीला कलर येतो, म्हणून मग अशा पद्धतीने परतायचं। तर आता हे चांगलं तेल सुटत तोपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये 2 चमचे शेंगदाणे टाकलेले आहेत। शेंगदाणे मी आधी दाखवले नव्हते, राहिले होते सांगायचे। आता धुवून साफ करून घेतलेल्या भाज्या टाकायच्या आहेत। ज्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी, त्या सर्व भाज्या टाकायच्या आहेत। या भाज्या मी आधीच निवडून साफ करून ठेवलेल्या होत्या। आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे। तर चांगलं परतून घेतल्यानंतर मसाले चांगले भाजीला लागतात आणि छान भाजी होते। तर आता 2 जे वांगी घेतली होती आणि 1 बटाटा घेतला होता। बटाटा सालासकट घेतलेला आहे, चिरून घेतलेले आहेत, तर ते काळे पडू नये म्हणून पाण्यात ठेवले होते। तर आता हे सुद्धा परतून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये। आता छान भाज्या परतून झालेल्या आहेत। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचंय। मटण वाटताना सुद्धा आधी मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता वरनं बेतानेच मीठ टाकायचंय। आता सर्व भाज्या परतून झालेल्या आहेत। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचंय। गरम पाणी टाकल्याने भाजीला चव चांगली येते आणि भाजी लवकर शिजते, त्यामुळे गरम पाणीच टाकायचं आणि छान तर्री सुद्धा येते भाजीला, त्यामुळे गरम पाणी टाकायचं। तर आता इथे मी पाणी टाकत आहे। आता तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ अशी भाजी पाहिजे त्यानुसार पाणी कमी जास्त तुम्ही टाकू शकता। इथे मला हलकासा रस्सा पाहिजे भाजीमध्ये, त्यामुळे मी पाणी टाकलेलं आहे भरपूर। आता इथं वाटणाचं जे पाणी होतं ते सुद्धा टाकलेलं आहे। आता भाज्या शिजल्यानंतर यामधलं पाणी कमी होईल। आता असं सर्व व्यवस्थित टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे।
आता भाजीला उकळी आलेली आहे। भाजीला उकळी आल्यानंतरच यावर झाकण ठेवायचं, आधी ठेवायचं नाही, नाहीतर यावर तरी निघून जाते। आता उकळी आलेली आहे चांगली। आता यावर झाकण ठेवत आहे। आता भाजी पूर्ण झाकून ठेवणार नाही, असं अर्धवट झाकून ठेवणार आहे, त्यामुळे यामधली तर्री निघून जाणार नाही, तर्री चांगली टिकून राहते। अशा पद्धतीने अर्धवट झाकण उघडं ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे। लो गॅसवर म्हणजे मंद गॅसवर भाजी शिजवून घ्यायची आहे। तर मस्त अशी पारंपरिक पद्धतीने केलेली भोगीची भाजी, चमचमीत अशी भोगीची भाजी तयार झालेली आहे। आणि आपण अर्धवट झाकण ठेवल्यामुळे छान तर्रीही आलेली आहे। तुम्हाला जर घट्ट भाजी पाहिजे असेल तर अजून थोडा वेळ आटवा, तर मला अशीच आवडते म्हणून मी थोडासा रस्सा ठेवलेला आहे। भाजी दिसायला जेवढी छान आहे तेवढी चवीलाही अप्रतिम लागते। तुम्ही एकदा सांगितलेल्या पद्धतीने नक्की बनवून पहा। आणि त्यासोबत खायला तिळाची भाकरी, तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी, मस्त असा बेत आहे। तर वरनं थोडंसं तीळ टाकलेलं आहे भाजलेलं, दिसायला छान दिसतं म्हणून। आणि मिक्स करून भाजी सर्व करणार आहे। तर मस्त अशी चमचमीत आपली भोगीची भाजी तयार आहे। बाजरीची भाकरीही तयार आहे। तर खूप छान लागते, तुम्ही पण नक्की करून पहा। आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।